विदर्भातील शाळांमध्ये 23 जूनला प्रवेशोत्सव साजरा केल्याची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार टाकून शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। विदर्भातील शाळांमध्ये 23 जूनला प्रवेशोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रवेशोत्सवावर बहिष्कार टाकत 23 जून पासून शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शासनाचे मंत्री व सर्व आमदारांनी या दिवशी शाळेत येऊ नये अशा लेखी सूचना देखील देण्यात येणार आहेत। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाशी संबंधित अनेक मागण्या प्रलंबित आहेत। शिक्षण संस्थांना मालमत्ता करात सूट मिळावी, अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना निवासी दराने वीज आकारणी करावी, विनाशुल्क सौर ऊर्जा सुविधा द्यावी, 15 मार्च 2025च्या संच मान्यता आदेश रद्द करावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा हा पवित्रा घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत भुईकेडकर यांनी सांगितले। आम्ही चालवतो खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याच्या हिताचं काम दृष्टीनं आम्ही शिक्षण संस्था चालवत असताना महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय। विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही आमचे प्रश्न आहेत सातत्याने माननीय मंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही वारंवार त्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, पण अजूनपर्यंत शासन त्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीनं क्वालिटी एज्युकेशन मिळण्यामध्ये ज्या काही अडचणी आमच्यासमोर प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भात येत्या 23 तारखेला शाळा ज्या दिवशी पहिल्या दिवशी सुरुवात होत आहे त्या दिवशी राज्यातल्या सर्व शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सगळ्या पदाधिकारी, राज्यातल्या सगळ्या संस्था चालकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 23 तारखेपासून आम्ही शाळा बंद आंदोलन करणार आहेत। शासनाने यामध्ये दखल घ्यावी, शासनाने लक्ष घ्यावी। आमचे प्रश्न जर निश्चिततेने शासनाने सोडवण्याचं आश्वासन दिलं तर या संदर्भातलं आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा आम्हाला निश्चिततेने विचार करता येईल। अन्यथा हे आंदोलन आम्हाला मोठ्या प्रमाणात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी आम्ही शासनाला निश्चिततेने सांगू शकतो। निश्चिततेने आंदोलनावर आम्ही ठाम आहेत। आमच्या संस्था चालकाच्या हिताचा विषय नाही आहे, हा विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीनं, क्वालिटी एज्युकेशन दृष्टीनं हा विषय असल्यामुळे विद्यार्थ्याच्या हितासाठी आम्हाला लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की हे आंदोलन हे विद्यार्थ्याच्या हितासाठी आहे। यामध्ये पालक असो की लोकप्रतिनिधी असो या आंदोलनात आमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे। शासनाने या आंदोलनाकडे, विद्यार्थ्याच्या हिताकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ लक्ष वेधत असल्यामुळे निश्चिततेने शासनाने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या विद्यार्थी हिताच्या त्यामध्ये शासनाने लक्ष द्यावं आणि हा त्वरित प्रश्न निकाली 23 तारखेच्या आत काढावा अशी शासनाला आमची विनंती आहे। साधारणतः 1.25 लाख इथे शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये। यवतमाळ जिल्ह्यात 1200 शाळा आहेत आणि साधारणतः 2 कोटी विद्यार्थी आहेत। या साधारणतः 100% शाळा बंद झाल्या पाहिजे। जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा 100% निश्चितपणे शाळा बंद झालेल्या आहेत। आम्ही आमच्या शाळेत स्वतःसाठी विद्यार्थ्याच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतोय आणि म्हणून मला निश्चिततेनं आमच्या आंदोलनामध्ये संस्था चालक नाही, शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, आमचा पालक असो किंवा आमचा लोकप्रतिनिधी असो हा निश्चिततेनं आमच्या मागण्यासोबत राहतील याची आम्हाला खात्री आहे।